शक्तीची उपासना अर्थात त्या जगन्मातेची उपासना. सर्वसाधारणपणे याला श्रीविद्या उपासना असं म्हणतात. पण श्रीविद्या म्हणजे नेमकं काय? खरं तर या विषयावर भाष्य करायला मिळणं किंवा या विषयाला शब्दबद्ध करायची इच्छा होणं ही सुद्धा खरं तर त्या जगन्मातेची म्हणजेच श्री ललिता त्रिपुरसुंदरीची लीलाच आहे. तिच्या मार्गावर तोच साधक येऊ शकतो ज्यानं यावे ही तिची इच्छा असते. पूर्वसुकृत असलेल्या जीवात्म्यालाच या मार्गावर येण्याची बुद्धी होते. या विषयात प्रवेश करण्याच्या पूर्वी या मार्गाचे भिन्नत्व समजावून सांगतो, जेणेकरून ज्यांची वृत्ती अजून तितकी पक्व झाली नसेल ते या लेखाला वाचणार नाहीत. तर मित्र हो, तर साधक हो, उपासना मार्गांचे भिन्नत्व आणि त्याचे फलित हे सांगणारी रामायणातली एक सुंदर कथा ऐका. सीता अशोकवनात राहत असते. तिच्या भोवताली राक्षसिणींचा गराडा असतो. त्यात त्रिजटा नावाची एक राक्षसीण ही प्रमुख असते. ती रावणाच्या सेवेत असली तरी त्याचे पतन होणार याची तिला पूर्ण कल्पना असते आणि या त्रिजटेच्या सहवासात अशोकवनातील सीतेचे वास्तव्य देखील सुसह्य थोडे होत असते. एकदा सीता एका झाडाखाली बसून एक दृश्य पाहते. गवतात एक किडा उड्या मारत असतो. कुंभारीण नावाचा एक मोठा कीटक त्याला झडप घालून पकडतो आणि एका झाडावर त्याने मातीचे घरटे केले असते त्या घरट्यात त्याला कोंडतो. वरून माती लिंपून टाकतो. त्या घरट्याला एक छोटेसे भोक असते, फक्त हवा आत जाण्यासाठी. त्यानंतर मात्र सीता नित्य या घरट्याकडे पाहू लागते. तो कुंभारीण कीटक सतत त्या घरट्याच्या जवळ जातो. त्या भोकातून नांगी आत घालून आतल्या गवत्याच्या किड्याला सारखा डंख मारतो. त्याचे हे कृत्य नित्य आणि सतत चालू असते. तो कुंभारीण कीटक सतत त्या घरट्याजवळ येणार, त्या भोकातून नांगी आत घालून. आतला तो छोटा कीटक सतत घाबरलेला की तो कुंभारीण कधीही येईल आणि मला डंख करेल. आणि या भीतीच्या पोटी त्याच्या मनात चिंतनात सतत केवळ आणि केवळ तो कुंभारीण कीटकच असतो. काही काळाच्या नंतर ते घरटे फोडून मात्र एक कुंभारीण किडाच बाहेर पडतो. म्हणजे आत गेलेला गवताचा कीटक वेगळा आणि बाहेर आला तो कुंभारीणच. सीतेला साक्षात्कार होतो की केवळ भीतीपोटी हा कीटक सतत त्या कुंभारिणीचे चिंतन करत होता आणि ते चिंतन करता करता तो अंतिमतः पूर्ण कुंभारीण स्वरूपच होऊन गेला. त्याचं संपूर्ण रूपांतर झालंय. हे दृश्य पाहून सीतेच्या मुखावर विषादपूर्ण हसू उमटते. त्रिजटा राक्षसीण तिला त्याचं कारण विचारते. त्यावर सीता सांगते, आज ना मला खात्रीच पटली आहे की माझं आणि श्रीरामांचं पुनश्च मिलन असंभव आहे. माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही की ते येतील आणि रावणाला पराभूत करून मला मुक्तही करतील. परंतु ते इथे येईस्तोवर त्यांच्या चिंतनात मी मात्र पूर्ण रामस्वरूपच होऊन जाणार आहे आणि त्यामुळे श्रीरामाशी मिलन संभवतच नाही. यावर त्रिजटा उत्तरते, अगं वेडे, तू नकारात्मक विचार करते आहेस. श्रीरामचंद्रांवर तुझे जितके प्रेम आहे तितकेच प्रेम ते सुद्धा तुझ्यावर करतात ना. त्यामुळे तू इकडे रामस्वरूप होशील, पण तिकडे ते सुद्धा झुरून झुरून सीता स्वरूपच होणार आहेत. त्यामुळे तुमचे मिलन तर हे होणारच आहे. गवतातील किडा आणि कुंभारीण हे भय हा आधार असलेल्या उपासना पद्धतीचे मूर्त उदाहरण आहे. याच्यामध्ये जगातील मुख्य संप्रदाय आणि आपल्याकडील काही संप्रदाय येतात. मी कुणाचाच उल्लेख करत नाही. वाचकांना
समजणार आहेच. पहिला मार्ग हा पराकोटीच्या हिंसेला उद्युक्त करू शकतो, कारण भय हा पाया असणारी उपासना चित्त स्थिर करूच शकत नाही. श्रीराम आणि सीतेचे नाते हे भक्तीतून जागे होणारे प्रेम आणि प्रेमातून जागी होणारी भक्ती या दोन उपासना पद्धतींचे विवेचन आहे. उपासनेचे हे परस्पर गुंफलेले दोन मार्ग ही मध्ययुगीन काळातील भक्ती परंपरा आहे, जी प्रेमपूर्ण आहे आणि अहिंसक आहे. जास्तीत जास्त लोकांना हीच भावते, कारण ही सुलभही आहे. ही संपूर्ण अहिंसक पद्धती आहे, परंतु ती पराकोटीच्या आदर्शांच्या पायावर उभी आहे. या मार्गावरील लोकांना भय मार्गावरील लोक कधीही नेस्तनाबूत आणि म्हणूनच पराभूत करू शकतात. या दोन्ही मार्गांच्या नंतर जो तिसरा मार्ग आहे तो श्रीविद्या उपासना. हा वेदोक्त आहे. हा मार्ग पराकोटीची हिंसा आणि नेभळट अहिंसा यातील संतुलन साधतो. साधक हो, धर्म आणि सामाजिक व राजकीय जीवन हे भिन्न असू शकत नाही. ज्या धर्माचे तुम्ही पालन कराल, ज्या उपासना पद्धतीचा स्वीकार तुम्ही कराल, ती तुमची वृत्ती होणार आहे आणि त्या वृत्तीला अनुसरूनच तुमचे वर्तन होणार आहे. आणि अर्थातच त्या वर्तनाला अनुसरून तुमचे राजकीय आणि सामाजिक भवितव्य असणार आहे. त्यामुळे भक्तीमधील प्रेम आणि प्रेमातील भक्ती याची नशा अनुभवत आणि आक्रमकांचे अत्याचार सहन करत गेली 350 वर्ष आपला महाराष्ट्र एका अजगरासारखा सुस्त पडला होता. त्या महाराष्ट्राला श्रीविद्यामार्गी छत्रपती शिवराय यांनी आपल्या पद्धतीने पुनश्च जागृत केले. त्या जागृतीच्या प्रेरणेने संपूर्ण हिंदू राष्ट्र जागे झाले. परंतु या चेतनेच्या मुळे जसे हिंदवी स्वराज्य स्थापन झाले, विस्तारू लागले, समृद्ध पाहू लागले, विस्तारू लागले, त्याला समृद्धी आली, त्याचप्रमाणे परत आपली भक्तियुक्त प्रेम आणि प्रेमयुक्त भक्ती उपासना पद्धती उफाळून वर आली. परिणाम पुनश्च पारतंत्र्य. गांधीजींनी परत त्याच मार्गाने लोकांना जागृत करायचा प्रयत्न केला, जो काही प्रमाणात यशस्वी सुद्धा झाला. परंतु त्यांच्या अतीव अहिंसेचा शेवट स्वातंत्र्य मिळताना पराकोटीची हिंसा होऊनच पूर्णत्वास आला. स्वातंत्र्योत्तर सुद्धा आपण तगलो, परंतु सुखी होऊ शकलो नाही. समृद्ध झालो, पण तृप्त होऊ शकलो नाही. आपण आजही स्वतंत्र आहोत, पण परिपूर्ण नाही. म्हणूनच ज्या मार्गाने श्री शिवराय गेले, त्या मार्गाचा परत अभ्यास आज अतिशय आवश्यक आहे. हा एक असा मार्ग आहे जो शूरांचा आहे, जो वीरांचा आहे, जो मुक्ती देणारा आहे, जो सर्वसामान्यांना सुख आणि समृद्धी देणारा आहे. ही वेदांनी गौरवलेली जीवन पद्धती आहे. प्रत्येक जीवात्म्याला स्वतःच्या आतमधील ब्रह्मतत्व अनुभवण्याची प्रेरणाही देते. ही उपासना पद्धती तुमच्या आत्म्याचा अपरिवर्तनीय असा सकारात्मक विकास घडवून आणते आणि तुम्हाला मुक्तिमार्गाच्या दिशेने प्रवास करण्यास प्रेरित करते. मंडळी, ज्यांना वाटतं की धर्म, राजकारण आणि सामाजिक जीवन या 3 भिन्न गोष्टी आहेत, ते चूक करत आहेत. या परस्पर गुंफलेल्या गोष्टी आहेत आणि एकाचा आढावा घेताना अन्य 2 गोष्टींवर होणारे परिणाम हे अभ्यासलेच पाहिजेत. हिंदू धर्माच्या तत्वज्ञानात एक अत्यंत आश्चर्यकारक अशी लवचिकता आहे, जिच्यामुळे हा धर्म प्रत्येक मानवाच्या आणि समाजाच्या गरजेच्या अनुसार स्वतःला बदलून घेऊ शकतो. अन्य धर्म या बाबतीत अत्यंत तोकडे पडतात. हिंदू धर्मसंस्था ही एक अत्यंत व्यापक आणि सर्वसमावेशक संकल्पना म्हणूनच आहे. एखादा प्रकांड पंडित, ज्ञानी, तत्वचिंतक जो संपूर्ण ब्रह्मांड आहे त्याला चालवणारी शक्ती
त्या शक्तीचे किंवा ईश्वराचे वैश्विक स्वरूप आणि अस्तित्व आणि त्याचा मानवाशी असणारा कार्यकारण भाव आणि नातं यांचा गहन अभ्यास करतो, तो हिंदू धर्माच्याच एखाद्या उपासना पद्धतीचा साधक असतो. त्याचवेळी एखादी अत्यंत सामान्य, रांगडी, अशिक्षित व्यक्ती जी मूर्तीपूजक आहे, जिचे ईश्वराशी नाते, मी त्याची भक्ती करतो आणि म्हणून तो मला सुखी ठेवतो, मी त्याचे अभंग गातो आणि तो माझे कल्याण करतो, या पातळीवर जो भक्तिमार्गी आहे तो सुद्धा हिंदू धर्माच्या अन्य एखाद्या उपासना पद्धतीचा साधक असतो. प्रचंड विरोधाभासी असणाऱ्या सगळ्या विचारसरणी, उपासना पद्धती आणि विभिन्न भौतिक, आत्मिक, आर्थिक पातळीवरील मानव हिंदू धर्म नावाच्या वटवृक्षाच्या छायेत आनंदाने आणि शांततापूर्ण तऱ्हेने सहजीवनाचा लाभ घेतात. या पद्धतीमध्ये ईश्वर हा सर्वगुण संपन्न असू शकतो आणि त्याचवेळी तो निर्गुण, निराकार आणि अनिर्वचनीय सुद्धा असतो, हे केवळ हिंदू धर्मातच सांगितले आहे. आत्ता सांगितलेल्या या 2 मुख्य उपासना पद्धतींना सगुण आणि निर्गुण उपासना पद्धती असं संबोधलं जातं. पहिल्या पद्धतीमध्ये ईश्वराचा उल्लेख लिंगवाचक अर्थात स्त्री अथवा पुरुष म्हणून होऊ शकतो. दुसऱ्या पद्धतीत ईश्वराचा उल्लेख ते अर्थात नपुसकलिंगी होतो. पहिल्यांदी आपण सगुण उपासना पद्धतीचा विचार करूया, जी प्रचलित आणि लोकप्रिय आहे. यामध्ये मंत्रशास्त्र अर्थात आगम यावर सर्वाधिक लेखन झालेलं आहे. आगम ही पूजा पद्धती सगुण उपासना करणाऱ्या लोकांच्यासाठी निर्माण झाली. सामान्य भाविकाला मूर्त स्वरूपातील ईश्वराची उपासना म्हणजे जे समोर दिसते त्याची उपासना करणे शक्य असते, सुलभ असते. त्याच हेतूने आगमाचा विकास झाला आहे. त्यात सुद्धा आपल्या पिंडाला म्हणजे आपल्या प्रकृतीला, आपल्या विचारधारेला अनुसरून, त्याला अनुरूप किंवा आपल्या मूळ स्वभावाला अनुरूप अशा गुणांनी युक्त असणाऱ्या ईश्वरी तत्वाची सगुण स्वरूपात उपासना करणे भाविकाला अधिक रुचते. आगमांची रचना मानवी स्वभावाची ही जी जडणघडण आहे ती लक्षात घेऊनच केली गेली आहे. या अंकामध्ये भारतात प्रचलित असणाऱ्या उपासना पद्धती आणि त्यांचे स्वरूप यावर थोडक्यात आणि त्यातल्याच एक श्रीविद्या या उपासना पद्धतीवर आपण वाचणार आहोत. हे एक प्रकारचं मूल्यमापन आहे. ते अत्यंत आवश्यक आहे. मात्र ह्याला तुम्ही सापेक्ष मूल्यमापन समजू नका आणि पूर्वग्रहाचे चष्मे लावून तर अजिबात पाहू नका. एक जीवात्मा म्हणून आपल्याला ब्रह्मतत्वात जर लीन व्हायचे असेल तर त्यासाठी असणारे सर्व मार्ग आपल्याला माहिती पाहिजेत. मग कोणता मार्ग कुठपर्यंत जातो आणि त्या मार्गाचे फलित काय आहे हे माहिती असणं सुद्धा आवश्यक आहेच. त्यातून आपल्याला आपली मूळ प्रवृत्ती काय आहे आणि त्याला अनुसरून आपल्याला कोणता उपासना मार्ग भावतो आहे त्याप्रमाणे आपल्याला आपला मार्ग निवडायचा आहे. कुलाचार, कुलपरंपरा यांचं पालन हा आपला धर्म आहेच. परंतु आपण स्वतःला कुठेतरी कसाला लावून माझी इष्ट आणि उपास्य देवता ही माझी कुलदेवताच आहे का माझे मन दुसऱ्या उपास्य शक्तीकडे ओढ घेते आहे हे तपासणं आवश्यक आहे. आणि त्यानुसार आपला उपासना मार्ग निवडणं सुद्धा आवश्यक आहे. आपण भिन्न उपासना पद्धती स्वीकारली तरी पण आपली कुलपरंपरा आणि कुलाचार यांचे पालन करावेच लागणार असते. मी परत सांगतो, कुठलीही उपासना पद्धती स्वीकारली तरी पण आपल्याला आपली कुलपरंपरा आणि कुलाचार यांचे पालन करावेच लागणार असते. कारण आपण ज्या कुळात जन्म घेतो त्या कुलशक्ती तत्वाच्या इच्छेने आपण त्या कुळात आलेले असतो. त्यामुळे ती उपासना अव्याहत चालू राहणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे 3 उपासना पद्धती अशी आपण ढोबळमानाने त्याचे वर्गीकरण करू, ज्यांना आगम असं म्हणतात. सगळ्यात पहिल्यांदी आपण बघूयात वैष्णव आगम याच्या संदर्भात. अत्यंत सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा वैष्णव उपासना पद्धती अर्थात वैष्णव आगम परिपूर्ण आहे. या आगमात मूर्तीपूजा, मंदिरांची शिल्पकला आणि स्थापत्य कसे असावे या संदर्भातील नियम, वनस्पती पूजन या आणि अशा संकल्पना आहेत. याशिवाय वैष्णवांच्या मधला सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे ईश्वराचा भक्त हा शुद्ध चित्ताचा असल्याने तो सुद्धा पूजनीयच आहे. म्हणजे एका भक्ताने ईश्वराला सर्व स्वरूपात पाहावे आणि उपासना करावी हा वैष्णव आगमाचा आग्रह असतो. भक्ती मार्गाचा पाया देखील वैष्णव संप्रदायाने रचला आहे. परंतु खरं सांगायचं तर म्हणजे वास्तवात या संप्रदायात प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा आणि कर्मकांडे मुख्यत्वे दोष स्वरूपात विकसित झालेले दिसतात. या संप्रदायाची तात्विक बैठक अत्यंत सोपी आणि सुलभ स्वरूपाची आहे, कारण तिचं आकलन सामान्य लोकांना होणं आवश्यक आहे. यात योगशास्त्राचा भाग सुद्धा अत्यल्प प्रमाणात सम्मिलित केला गेला आहे. वैष्णव संप्रदाय हा मुख्यत्वे द्वैतवादी आहे, म्हणजेच जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील अद्वैत हा भाग वैष्णव संप्रदायात फार कमी ठिकाणी मांडलेला आढळतो. विविध संप्रदाय आणि त्यांच्या विभिन्न विचारसरणी यांनी भारताच्या वैचारिक, सामाजिक आणि धार्मिक भूमिका ठरवण्याचं कार्य सतत केलं आहे. मध्ययुगीन कालखंडात वैष्णव संप्रदायाचा फार मोठा प्रभाव पडलेला आपल्याला आढळून येतो. या आगमशास्त्रावर 108 प्रकारची विभिन्न भाष्य आणि त्याशिवाय भरपूर प्रमाणात टीकाग्रंथ लिहिले गेले आहेत. वैष्णव आगमात श्री विष्णू, त्यांचे दशावतार आणि त्याशिवाय त्यांची असणारी रूपे जसं व्यंकटेश्वर, हरिहरेश्वर, पांडुरंग आदी उपास्य मानली जातात. वैष्णव उपासना मुख्यत्वे द्वैती आहे. भागवत धर्माच्या संत परंपरेमध्ये त्यांनी अद्वैताचा पुरस्कार केला, परंतु तो सैद्धांतिक पातळीवरच राहिला. व्यवहारात वैष्णवांनी द्वैताचा कधीच त्याग केला नाही. आपल्या परंपरेत श्री विष्णू हा पालनकर्ता देव मानला जातो. प्रपंचातील व्यक्तींच्यासाठी प्रापंचिक क्लेश कमी होणे या हेतूने श्री विष्णूची उपासना केली जाते. या उपासनेत कर्मकांड आणि मंत्र जी श्लोक किंवा स्तोत्र स्वरूपात असतात यांचा मोठा प्रभाव असतो आणि मूर्तीपूजा अर्थातच अनिवार्य असते. वैष्णवांची संपूर्ण उपासना पद्धती ही भक्ती मार्गाचे अनुसरण करणारी आहे. या परंपरेतील गुरु आणि संत हे सुद्धा पूजनीय आणि अवतार स्वरूपच मानले जातात, जसं की ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराया, राघवेंद्र स्वामी इत्यादी. उपासनेच्या प्राथमिक पातळीवर असलेला सामान्य साधक त्याला भावणारी ही भक्तिमार्गी परंपरा आहे. परंतु द्वैतातील ही उपासना आपल्या आत्म्याची मात्र फारशी प्रगती घडवत नाही. साधक हा प्रारब्ध, नियती यावर विश्वास ठेवून आणि ईश्वराच्या उपासनेतून माझे क्लेश दूर होतील या भावनेत बद्ध राहून जीवन व्यतीत करत राहतो. बरीचशी पापभीरू, अहिंसक असणारी ही उपासना पद्धती भारताच्या एका मोठ्या भूभागात बराच काळ प्रचलित राहिली आहे. आज सुद्धा भारतात मुख्य उपासना पद्धती हा विषय घेतला तर पहिलं नाव निश्चितच वैष्णवांचं येईल. आपण शैव आगम समजून घेऊया. शैव आगमात सुद्धा वैष्णव संप्रदायाच्या इतक्याच प्रमाणात मूर्तीपूजा आणि कर्मकांड आहे. मंदिरांचे स्थापत्यशास्त्र, सण समारंभ साजरा करण्याच्या पद्धती आणि त्याचे शास्त्र, उपासना पद्धती यांचे विस्तृत वर्णन या आगमाचा भाग आहेत. वैष्णव आगम देवाच्या भक्तांचं सुद्धा पूजन करतात.
शैव मात्र भक्तांना ईश्वर स्वरूप मानण्याच्या इतपत टोकाला जात नाहीत, परंतु गुरुची उपासना ते ईश्वर समजून करतात आणि भक्ती करणे हे मात्र दोन्हीही संप्रदायांचा भाग आहे. शैव संप्रदायाच्या वाङ्मयात तात्विक चर्चा मोठ्या प्रमाणात केलेली आहे. जीवात्मा आणि परमात्मा यांचे अभिन्नत्व मांडले आणि स्वीकारलेही गेले आहे आणि या अद्वैताची अनुभूती घेण्यासाठी योग मार्ग स्वीकारला पाहिजे याचा उहापोह केला आहे. त्यासाठी योगातील विविध पद्धतींची विस्तृत चर्चा केली आहे. या यौगिक क्रियांच्या माध्यमातून कुंडलिनी शक्ती जागृतीची चर्चाही केली आहे. शैव आगमाच्या तात्विक बैठकीचा पाया उपनिषदातील शिकवण आणि सिद्धांतच आहेत. उपनिषदातील सार शैव आगमाने छान पद्धतीने आत्मसात केला आहे. या आगम पद्धतीच्या मध्ये 28 विभिन्न प्रकार आहेत आणि त्यावर बऱ्याच प्रसिद्ध मंडळींची भाष्य आणि टीका सुद्धा उपलब्ध आहेत. अर्थात या विभिन्न 28 प्रकारच्या उपासना पद्धती या संप्रदायात रूढ आहेत. या दोन मुख्य संप्रदायांच्या शिवाय एक तिसरा संप्रदाय आहे. ते शक्तीचे उपासक आहेत आणि त्यांचा उल्लेख शाक्त म्हणून केला जातो. या शक्तीचे स्वरूप म्हणजे ऊर्जा हे होय. वैश्विक ऊर्जा, शुद्ध ऊर्जा याला दिलेले मूर्त स्वरूप म्हणजेच शक्ती तत्व आहे. शाक्त आगमाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक मानवाच्या मध्ये या शक्ती तत्वाच्या अस्तित्वाची अनुभूती त्या मानवाला मिळवून देणे हा आहे. हे मुख्य उद्दिष्ट साधताना त्या शक्ती तत्वाच्या जागृतीने त्या जीवात्म्याचे होणारे कल्याण आणि त्याला प्राप्त होणारी भौतिक सुखे हा भाग अतिरिक्त आहे. मुख्य भाग म्हणजे शक्ती तत्वाची स्वदेहात अनुभूती मिळवून देणे हा आहे. याच मूलभूत सैद्धांतिक पातळीवर अन्य आगम अर्थात उपासना पद्धतींच्या पेक्षा शाक्त आगम भिन्न आहे. स्वतःतील चैतन्याचा शोध घेणे हे इथे उद्दिष्ट असल्याने गुरु हा बाह्य मार्गदर्शक होतो आणि त्यामुळे तो ईश्वर स्वरूप उपास्य होत नाही. स्वत्वाचा शोध घेताना बाह्य उपासना आणि कर्मकांड सुद्धा चित्तशुद्धी होण्याच्या दृष्टीने सांगितले आहे. त्यामुळे मूर्तीपूजा आणि कर्मकांड यांचं स्तोम या आगमात नाही. परंतु हा भाव आणि ही संकल्पना सहज रुचणारी किंवा पचणारी नाही. त्यामुळे या मार्गाचे अनुयायी तुलनात्मक दृष्ट्या कमी आहेत. श्रीविद्या उपासना ही एक अत्यंत गहन साधना आहे, ज्यामध्ये बाह्य आणि आंतरिक अशा दोन्ही प्रकारच्या उपासना पद्धतींचा समावेश आहे. आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आणि आपापल्या वृत्तीनुसार साधक योग्य त्या मार्गाची निवड करतो. श्रीविद्या उपासनेतील प्रमुख उपभाग किंवा प्रमुख मार्ग किंवा प्रमुख पद्धती याप्रमाणे आहेत. कौल मार्ग आपण 4 प्रकारचे पुरुषार्थ मानतो: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे पुरुषार्थ मानव म्हणून जन्माला आल्यावर साधणं हे प्रत्येक जीवात्म्याचं कर्तव्य आहे. हे 4ही पुरुषार्थ प्रत्येक जन्मात साधत मोक्षाच्या दिशेने वाटचाल हे प्रत्येक जीवात्म्याचे साध्य आहे. कौल मार्ग हा धर्म आणि अर्थ या 2 पुरुषार्थांच्या पात्रतेसाठी उपासना पद्धती आहे. कौल मार्ग हा धर्म आणि अर्थ या 2 पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी उपासना पद्धती आहे. कौल मार्गात उपासना आणि भक्ती मार्ग अंतर्भूत असला तरीही सुद्धा मुख्यत्वे कौल मार्गामध्ये तंत्र मार्ग आणि खास करून काळ्या विद्येचा अधिक प्रचार आणि प्रसार आहे. या उपासना पद्धतीचा वापर मुख्यत्वे वैयक्तिक महत्वाकांक्षा, लाभ आणि सुखाच्या प्राप्तीसाठी केला जातो. याचा प्रचार आणि प्रसार करणारी तांत्रिक मंडळी सुद्धा लाभाच्या अपेक्षेनेच लोकांना या तंत्राचा लाभ किंवा उपयोग करवून देतात.
कौल मार्गामध्ये सुद्धा 64 भिन्न उपासना मार्ग आणि पद्धती आहेत. सर्व स्वरूपाच्या तांत्रिक उपासना आणि जारण मारण सारख्या क्रिया या तंत्रशाखेत उपास्य आहेत. कौल तंत्राचा अर्थ केवळ यात काळी जादू आणि तांत्रिक प्रयोग असा होत नाही. या तंत्रात सुद्धा श्वेतमार्गी साधक आहेत, परंतु बहुतांशी साधक हे अशा पद्धतीचे प्रयोग करणारेच असतात किंवा कौलमार्गी उपासकांच्याकडे जाणारे भाविक सुद्धा या पद्धतीच्या तांत्रिक प्रयोगांसाठीच जात असतात. दुसरा मार्ग मिश्र मार्ग. मिश्र मार्ग हा धर्म या पुरुषार्थाशी संबंधित आहे. कर्म आणि उपासना या दोन्हीचा उत्तम मिलाफ या पद्धतीमध्ये आहे आणि म्हणूनच या उपासना पद्धतीचा उल्लेख मिश्र मार्ग असा केला जातो. या उपासना पद्धतीमध्ये सर्वप्रथम मानवी देहातील चेतनाशक्ती म्हणजे प्राणशक्ती, जिचा उल्लेख कुंडलिनी असा केला गेला आहे, तिच्या जागृतीसाठी करण्याच्या उपासना पद्धतीचे विस्तृत वर्णन यात आहे. वास्तवात कुंडलिनी जागृती ही एक पूर्ण यौगिक क्रिया आहे. योगाच्या जोडीला मूर्तीपूजा सुद्धा या उपासना पद्धतीचा अविभाज्य भाग आहे. मूर्तीपूजेमुळे प्राथमिक पातळीवरील साधकाला प्रगती साधणे सुलभ होते. या उपासना पद्धतीमध्ये 8 आगम किंवा आपण उपपद्धती म्हणू त्या या प्रकारे आहेत: चंद्रकला, ज्योत्स्नावती, कलानिधी, कुलवर्णा, कुलेश्वरी, भुवनेश्वरी, बृहस्पत्या आणि दौर्वाससा. याशिवाय अन्य भरपूर उपआगमही यामध्ये आहेत. तिसरा मार्ग म्हणजे समयातंत्र. शाक्त आगमातील शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची उपासना पद्धती म्हणजे समयाचार तंत्र आहे. या उपासना पद्धतीचा अंतिम बिंदू हा मोक्ष आहे आणि मोक्ष या संकल्पनेपर्यंत पोचण्याचा साकल्याने विचार या उपासना पद्धतीत केला गेला आहे. भौतिक जगाच्या शृंखला तोडून आत्म्याला मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून उपासना कशी करावी याचे विस्तृत वर्णन या उपासना पद्धतीत केले गेले आहे. अनेक ऋषीमुनींनी युगानुयुग भौतिक विश्वाच्या बंधनातून मुक्त होऊन आपल्या प्राणशक्तीला जागृत करून मोक्ष प्राप्तीच्या दिशेने प्रयत्नरत होणे हे मुख्य उद्दिष्ट बाळगले होते. शाक्त पंथाच्या सर्व उपासना पद्धतींचा किंवा तंत्रांचा उद्देश हा मुक्तीचा मार्ग विशद करून सांगणे, त्या दृष्टीने मार्गदर्शन करणे आणि साधकाला अंतिमतः जीवनमुक्त अवस्था प्राप्त करण्यास सहाय्यप्रद होणे हाच आहे. कर्म हा पुरुषार्थ साधून मुक्तीचा अधिकारी होणे हा या आगमाच्या उपासना पद्धतीचा भाग नाही. शाक्त आगम पूर्णपणे जीवात्मा आणि परमात्मा यांचे अद्वैत आणि एकरूपत्व उलगडून सांगणे हेच करतो. समयाचार या पद्धतीबद्दल थोडंसं बोलूया. समय या शब्दाचा विग्रह सह अधिक मय असा होतो, अर्थात तो माझ्या सह असा आहे. साधकाला जीवात्मा आणि परब्रह्म यातील अद्वैत समजण्यास सहाय्यभूत होणारी उपासना पद्धती म्हणजे शाक्त आगम. शक्ती अर्थात ऊर्जा, जी मानवी देहात प्राणशक्ती म्हणून आहे, जी देहाचे संचालन करते, तीच ही शक्ती वैश्विक ऊर्जा होऊन संपूर्ण विश्वाच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. हीच शक्ती संपूर्ण विश्वाचे पालन, संहार आणि नियमन सुद्धा करते. आपण ईश्वराचे अस्तित्व कायम गृहीत धरतो. विभिन्न उपासना पद्धतींचा स्वीकार करून आपण त्यानुसार विभिन्न ईश्वरी शक्तींच्या पुढे नतमस्तक होतो. परंतु आपण आपल्या श्रद्धेचे, आपल्या उपासना पद्धतीचे विश्लेषण करत नाही. शैव म्हणजे काय? वैष्णव म्हणजे काय? गाणपत्य म्हणजे काय? शाक्त उपासक म्हणजे काय? सूर्याची उपासना म्हणजे काय? या भिन्न भिन्न उपासना पद्धतींचा
प्रत्येकाचा अपेक्षित असणारा अंतिम थांबा काय आहे? त्या दृष्टिकोनातून आपली कुलस्वामिनी अथवा कुलदेवाची उपासना करून, कुलाचार आणि कुलपरंपरेचे पालन करून आपण काय साधणार आहोत? मग जी आपली कुलस्वामिनी आहे, जो आपला कुलदेव आहे, तेच आपले इष्टदैवत आहे का? का आपले मन एखाद्या अन्य शक्तीच्या उपासनेकडे ओढ घेते आहे? या आणि अशा पद्धतीची विचक्षणा आपण करत नाही. आपण प्रश्न विचारत नाही. उलट जे प्रश्न विचारतात ते उद्धट असतात, असा एक गैरसमज गेल्या काही शतकात आपण प्रस्तुत केला आहे. वास्तवात वेदातलं तत्वज्ञान सुद्धा तत्कालीन शिष्यांनी जसेच्या तसं स्वीकारलं नाही. त्यांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे त्यांचे गुरु असलेल्या ऋषींनी दिली. ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत, त्यांची उत्तरं ते गुरु आणि शिष्य या दोघांनी मिळून शोधली. हे शंका निरसन म्हणजेच उपनिषदे. आपण आता मात्र ही संपूर्ण प्रक्रियाच विस्मृतीमध्ये टाकून दिली आहे. मी देवाची खूप भक्ती करतो, उपासतापास करतो, पण माझे भले काही होत नाही, ही सार्वत्रिक तक्रार आहे. त्याचे मूळ आपल्या या स्वयंमूल्यांकनाला नाकारणे हे आहे. मी कोण आहे? माझे साध्य काय आहे? माझा मूळ पिंड काय आहे? मग माझ्या मानसिकतेला मला हव्या असणाऱ्या साध्याला प्राप्त करण्यासाठी मी कुलदेवाच्या अथवा कुलस्वामिनीच्या उपासनेच्या शिवाय माझे इष्टदैवत असे कोणते असावे? त्याची उपासना केल्याने मला मनोवांछित लाभ मिळतील का? या पद्धतीचे प्रश्न निर्माण होऊन त्याची उत्तरे आपण स्वतः शोधली पाहिजेत. मार्गदर्शक म्हणून एखाद्या ज्येष्ठाचा किंवा गुरूंचा सल्ला नक्कीच आवश्यक आहे, किंवा आपण तो घेऊही शकतो. पण त्यात सुद्धा तो गुरु त्याच्या संप्रदायाच्या प्रसाराच्या हेतूने आपल्याला त्या संप्रदायाच्या उपासनेच्यासाठी प्रवृत्त करतो आहे का? हा विवेक आपल्या प्रत्येकाला असणं आवश्यकच आहे. जगात खरंच कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही. तुम्हाला ती घडवावी लागते. सोने सुद्धा कसाला लावले जाते. आपण तर सामान्य मर्त्य मानव आहोत हो, पण आपण हीन दीन नक्कीच नाही. आपण त्याच वैश्विक ऊर्जेचे वाहक आहोत जी संपूर्ण विश्वाला व्यापून आहे. आपण अंशात्मक ब्रह्म आहोत. आपला देह सुद्धा प्राणशक्तीला धारण करून कार्यरत आहे. ही तीच प्राणशक्ती आहे जी व्यापक स्वरूपात या ब्रह्मांडाला कार्यरत ठेवते आहे. त्यामुळे नतमस्तक व्हायचेच असेल तर शुद्ध ज्ञानाच्या समोर नतमस्तक व्हावे, हा विचार शाक्त आगम मांडते. ज्या तार्किक आणि तात्विक विचारसरणीच्या पायावर वेदांची इमारत उभी राहिली, त्याच तात्विक आणि वैचारिक बैठकीचा उहापोह करणे आणि मार्गक्रमण करण्यास प्रवृत्त करण्याचे कार्य शाक्त आगम पार पाडते. संपूर्ण मोक्ष हेच इथे अंतिम साध्य आहे. त्यापेक्षा काहीही न्यून जे असेल ते मान्य नाही. विचारांच्या पातळीवर सुद्धा हा एक अत्यंत आव्हानात्मक विचार आहे आणि पूर्वसुकृत असल्याशिवाय असा विचार पचवणे शक्य नाही. शाक्त उपासना हा आपल्याकडे सगळ्यात गूढ आणि गुह्य उपासना मार्ग आहे. त्यात थेट तंत्र आणि जारण मारण असे भाग अंतर्भूत असल्याने त्याबद्दल गैरसमज सुद्धा भरपूर आहेत. पण ही गुह्यता, गूढत्व आणि त्यातील तंत्राची माहिती आणि तांत्रिकांचा समाजातील वावर हे अनावधानाने घडलेले आहे असं मला वाटत नाही. शाक्त आगमाचे मौल्यवान ज्ञान अपात्र लोकांच्या हाती लागू नाही म्हणून जे वलय निर्माण करणे आवश्यक असते ते शाक्त उपासकांनी जाणीवपूर्वक निर्माण केलं आणि कायम राखलं आहे. तांत्रिक मंडळी काही वेळा आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करतात हा भाग वगळला तर तांत्रिकांनी सुद्धा समाजातील रंजल्या गांजल्या लोकांना तंत्राचा वापर करून जीवनविषयक समस्या सोडवण्यात सहाय्य केलेलेच आहे. त्यामुळे त्या कार्याकडे दुर्लक्ष करणे इष्ट नाही. गैरफायदा घेणारा तांत्रिक हा नेहमीच त्याचे फळ त्याच्या उपास्य देवतेकडून मिळवतो, कारण तांत्रिक उपासना ही मुळातूनच उग्र आणि प्रभावी असते आणि स्वार्थासाठी तिचा वापर करू नाही
हा तर पहिला दंडक आहे. तो मोडला गेला की त्याचा परिणाम हा भोगावाच लागतो. तांत्रिकांच्या रूपाने होणारा तंत्राचा प्रसार सुद्धा काही मंडळींना श्रीविद्या उपासनेकडे आकृष्ट करतो. परंतु ही मंडळी तुलनेने सोपी तांत्रिक उपासना स्वीकारून आणि त्यातील अल्प लाभावर संतुष्ट होऊन जीवन व्यतीत करतात. शाक्त उपासनेचा गाभा असणारे शिवशक्त्यैक्य स्वरूपत्व प्राप्त करून मोक्षाच्या दिशेने मार्गप्रवण होणे साधणारे खूप कमी लोक असतात. शाक्त संप्रदाय, त्याची व्याप्ती, त्यातील उपासना पद्धती याबद्दल अत्यंत कमी ज्ञान उपलब्ध आहे. या लेखमालेच्या निमित्ताने या आगमाची अधिकाधिक माहिती देणे हा सुद्धा एक उद्देश आहे. शाक्त मार्गाचे गुह्यत्व आणि त्यातील ज्ञान याचा मोह पाश्चात्य अभ्यासकांना सुद्धा पडला आणि त्यांनी या आगमाचा त्यांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्यातील मुख्य आणि सर्वज्ञात नाव म्हणजेच सर जॉन वुडरॉफ उर्फ आर्थर ॲव्हलॉन. 18व्या शतकात हे महाशय कलकत्ता इथे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारून शाक्त पंथाची दीक्षा घेतली आणि त्यांनी शाक्त पंथ आणि तंत्रशास्त्रावर विपुल लेखन केलेलं आहे. मी त्यांचे काही ग्रंथ वाचले आहेत, परंतु त्यांची लेखन शैली बरीचशी रुक्ष आहे. दुसरं म्हणजे वाचताना लेखकाला आलेली अनुभूती त्या शब्दातून आपल्याला उमजते. त्या अनुभूतीचा अभाव या लेखनात जाणवतो. अर्थात हे माझे मत आहे, परंतु त्यांच्या लेखनामुळे आज जवळजवळ 200 वर्ष झाली पाश्चात्य अभ्यासकांना तंत्रशाखाही मोहिनी घालतेच आहे. पाश्चात्य लेखक हे शब्द प्रामाण्य मानतात आणि आपले प्राचीन ऋषी शब्दांच्या पलीकडील ज्ञान शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा सामान्य वाटणाऱ्या स्तोत्र आणि श्लोकात सुद्धा गुह्य अर्थ लपवून ते गुरुमुखातून साधकाला ज्ञात होईल याची ते तजवीज करतात. इतकंच नाही तर जो साधक नित्य उपासना करून अंतर्मुख होईल तो परावाणीद्वारे सुद्धा गुह्य ज्ञान प्राप्त करून घेऊ शकेल यासाठी हे शब्द शिडीचे काम करतात. अर्थात हा सगळा भाग पाश्चात्य मंडळींच्या जाणीवेच्या पलीकडे असतो आणि त्यामुळे त्यांनी आपल्या शास्त्रांचा आणि वेदांचा जो अभ्यास केला आहे तो शब्दार्थ आहे, अर्थात एकांगी आहे. पुन्हा त्यात स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा पूर्वग्रह सुद्धा मिसळला आहेच. त्यामुळे त्यांनी केलेले भाष्य जर आपण प्रमाण समजू लागलो तर आपल्याच प्राचीन ज्ञानाच्या बहुअंगी आणि बहुढंगी ठेव्याच्या पासून आपण वंचित राहणार आणि सध्या नेमके तेच होते आहे. मॅक्स म्युलर यांनी केलेले वेदांचे भाषांतर वाचून जर त्यानुसार एखाद्या भारतीय लेखकाने भारतीय भाषेतील टीका लिहिली असेल आणि ती जर आपल्या वाचण्यात आली असेल तर आपण वेदांचा पूर्णपणे गैर चुकीचा अर्थ लावणार आहोत. दुर्दैवाने पाश्चात्य मंडळींनी जे केले तेच प्रमाण समजण्याची घातक प्रवृत्ती आपल्याकडे विकसित झाल्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या प्राचीन ज्ञानाच्या अर्वाचीन टीका ग्रंथांच्या विश्वसनीयतेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. नवीन अभ्यासकांनी ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन लौकिक गुरुचे मार्गदर्शन आणि अंतर्मुख होऊन चिंतन ही 2 साधने सुद्धा अभ्यास करताना वापरणे अत्यावश्यक आहे, अन्यथा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. थोडेसे विषयांतर करून सुद्धा मी हा मुद्दा अधिक विस्तृत तऱ्हेने मांडतो आहे, कारण श्रीविद्या उपासनेच्या संदर्भात असे निर्माण होणारे गैरसमज सध्या सार्वत्रिक प्रसृत झालेले मी माझ्या डोळ्यासमोर पाहतो आहे. एक उदाहरण देतो. एक पाश्चात्य विदुषी होत्या ज्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या होत्या. रामायणात ज्यावेळी श्रीराम वनवासाला जायला निघतात त्यावेळी दशरथ राजा आपले प्रधान आर्य सुमंत यांना त्यांच्यासह राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देतो.
दशरथाच्या राज्याची सीमा पार करण्यास 2.5 दिवस लागत असतात. दशरथाला विश्वास असतो की आर्य सुमंत श्री रामचंद्राचे मन पुढील 2.5 दिवसात बदलू शकतील आणि रामचंद्र वनवासाचा विचार त्यागतील. आर्य सुमंत जायला आणि यायला एकूण 5 दिवस लागतात. या 5 दिवसांचा उल्लेख वाल्मिकी रामायणात करताना ते 5 दिवस दशरथाला 5 वर्षांच्या सारखे भासले असा आहे. आर्य सुमंत परत एकटेच येतात आणि त्यांना बघून दशरथ प्राण सोडतो. आता 5 दिवस हे 5 वर्षांच्या समान भासले हा अलंकार आपण सगळे समजू शकतो. परंतु त्या पाश्चात्य विदुषीने लिहिले की श्रीराम वनवासाला गेल्यानंतर दशरथ 5 वर्षे जिवंत होता. बरं, पुस्तकात ऋणनिर्देश करताना भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचा उल्लेख सुद्धा त्यांनी केला आहे. या पद्धतीचे गैरसमज खरं तर सर्वत्र पसरले आहेत. शब्दांचा अर्थ लावणे आणि त्याला ज्ञान समजून वितरित करणे ही पाश्चात्य शैली आहे. आपल्याकडे ज्ञानाची प्राप्ती ही शब्दांचा भावार्थ चिंतनातून उमजून घेऊन होते हा विश्वास आहे. हा दृष्टिकोनातील भेद अन्य आगमांचा अभ्यास करताना फारसा त्रासदायक होत नाही, परंतु शाक्त आगमाचा अभ्यास करताना मात्र अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे यापुढे इथे जे वाचायला मिळणार आहे ते शाब्दिक अर्थांच्या पलीकडील ज्ञान देण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे तो प्रचलित ज्ञानाच्या पलीकडे असणार आहे हे उमजून वाचन करा, म्हणजे आत्मसात करणे सोपे जाईल. परंतु त्यात सुद्धा स्व आत्मचिंतनाची चाळणी लावूनच ते ग्रहण करणे अधिक इष्ट असेल असे मला वाटते. श्रीविद्या या विषयावर लिहायला सुरुवात केल्यापासून एक प्रश्न सतत विचारला जातो आहे की उपासना कशी करायची, तुम्ही दीक्षा देता का? त्यामुळे हा भाग त्याच विषयाला वाहूया. आत्मा म्हणजे काय? भौतिक देह प्राप्त करत जाताना त्याची उन्नती कशी होते हे समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी काही गृहीतकं आपल्याला स्वीकारावी लागतील आणि त्याच्याच पायावर आपली वैचारिक चौकट निर्माण होईल. पहिले गृहीतक आहे पुनर्जन्म. आपली संस्कृती पुनर्जन्म आणि त्यातून होत असलेला आत्म्याचा ऊर्ध्वगामी प्रवास ही संकल्पना मानतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे सर्वश्रुत आहे. पण थोडं त्याच्या मागे जाऊया. 84 लक्ष योनीतून प्रवास करून नंतर आपल्याला मानवी देह मिळतो हे आपला धर्म सांगतो. अर्थात पृथ्वीवर असणारे सर्व प्राणी, पक्षी, जलचर या सगळ्यांच्या रूपाने एक एक जन्म घेत आपण आत्मा म्हणून उन्नत होत आलो आहोत. उन्नतीच्या या टप्प्यावर आपण शेवटी सस्तन प्राणी झालो आणि त्यानंतर मानव. दुसरे गृहीतक म्हणजे आता मानवाच्या बाबतीत सुद्धा आपल्या संस्कृतीने चतुर्वर्ण ही संकल्पना मांडली आहे. शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण या 4 वर्णांना मानवाच्या 4 मूलभूत प्रवृत्ती म्हणून आपण बघितलं पाहिजे. आता याचे मूल्यांकन आपली संस्कृती कशी करते हे आधी मुळातून समजून घ्या. आपल्या संस्कृतीमध्ये भौतिकतेची आस असणं हे सगळ्यात न्यून, सगळ्यात कमी मूल्य मानलं गेलं आहे. ही शूद्रता आहे. नीट लक्ष द्या हा. शूद्र, क्षुद्र नाही. शूद्र कोण? जो आळशी आहे, जो भविष्याचा वेध घेत नाही, जो मनाने क्षुब्ध आहे, त्याच्या भावनांवर त्याचे नियंत्रण नाही, तो उत्स्फूर्त आहे, उन्मुक्त आहे, ज्याला सामाजिक संकेताच्या ऐवजी स्वतःला वाटेल तसे वागण्यात आनंद मिळतो. आत्मा या पातळीवर तो उच्छृंखल आहे, तो शूद्र आहे. आता या वर्तनाला 2 प्रकारे बघितलं पाहिजे. कलाकार, शिल्पकार, डॉक्टर, इंजिनियर आदी सगळी मंडळी या वर्गात येतात.
ही सगळी जण बुद्धिमान निश्चित आहेत, पण भौतिकतेत अधिक रममाण आहेत. यांना भौतिक जगाचा भरपूर मोह आहे आणि कर्म पातळीवर सुद्धा भरपूर वासना बाकी आहेत. ही मंडळी शूद्र आहेत. आत्मा या पातळीवर न्यून आहेत. नैतिकतेची झूल यांना मान्य नाही. परंतु शूद्राला आपल्या संस्कृतीने तसेच ठेवले आणि राहूही दिले आहे. त्याला अमर्याद संपत्ती अर्जित करण्याचा अधिकार सुद्धा दिला आहे. धनाचे, संपत्तीचे, त्यांच्या निर्मितीचे आणि संरक्षणाचे आकर्षण हे त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे, पण न्यूनच आहे. वैश्य कोण आहे? धनाचे, संपत्तीचे, त्यांच्या निर्मितीचे आणि संरक्षणाचे आकर्षण म्हणजे वैश्य. शूद्र या अवस्थेच्या हे एक पाऊल पुढे, पण तरी सुद्धा न्यूनच आहे. वैश्य हा शूद्राच्या इतका उन्मुक्त नाही, परंतु एक बीज रोवून त्यातून पोते भरून पीक काढणार, 1 रुपया गुंतवून व्यापार करणार आणि त्यातून संपत्ती निर्माण करणार, यासाठी लागणारे कष्ट घेणारी ही वैश्यवृत्ती आहे. इथे धन हे परम आहे. त्यासाठी काहीही करण्याची आणि कितीही कष्ट करण्याची तयारी आहे. ही शूद्रांच्या पेक्षा उन्नत अवस्था नक्की, परंतु ही सुद्धा भौतिकतेत रममाण होणारी आहे, म्हणूनच न्यून आहे. आता क्षत्रिय कोण आहे? बलशाली होण्याचे आकर्षण, न्यायी होण्याची कामना, लोकांना सन्मार्गावर आणण्यासाठी प्रेरित करण्याची इच्छा आणि त्या अनुषंगाने येणारा अहंकार म्हणजे क्षत्रिय. अधिक उन्नत अवस्था खरी, पण तरी त्यातही काही अंशी न्यूनत्व आहेच. क्षत्रिय हा न्यायी आहे, शूर आहे, पण त्याचा अहंभाव प्रबळ आहे. त्यापुढे त्याला सर्व काही तुच्छ आहे. ही वैश्यापेक्षा अधिक उन्नत अवस्था, पण यातही भौतिक अवस्थेचा मोह आहे, म्हणून ही न्यून आहे. मग ब्राह्मण कोण आहे? ज्याला थेट ब्रह्मतत्वात लीन होण्याची आस आहे, जो देहरूपाने लोकांचे भले चिंतितो आणि जो प्रपंचात देहभावानेच लिप्त आहे, जो आत्मिक पातळीवर मुक्तीच्यासाठी आतुर आहे, तो ब्राह्मण आहे. या 4 आहेत, या प्रवृत्ती आहेत. प्रत्येक मानवात या जन्मजात असतात आणि या त्याच्या पूर्व सुकृतानुरूप असतात. अर्थात या वृत्तीने जीवन जगत त्याला त्याच्या अतृप्त भोगांना भोगायचं असतं आणि तृप्त होऊन आत्मउन्नत व्हायचं असतं. हे त्याचे प्रारब्ध आहे आणि यात कोणत्याच प्रकारे कुणीच हस्तक्षेप करू शकत नाही. प्रत्येक जीवाच्या अस्तित्वाशी निगडीत असणारा मुद्दा आहे हा, आणि हा समजला तर तुम्हाला सारं काही समजतं. हा मुद्दा समजून घेताना तुम्ही भ्रमित झालात तर हा जन्मच व्यर्थ जाईल. वर्ण आणि जात यांचा परस्पर संबंध शून्य आहे. वर्ण म्हणजे जात ही गल्लत कधीच करू नका. ब्राह्मण या जातीतही शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण या 4ही वृत्तीचे लोक जन्माला येतात. त्यामुळे या जातीतही तुम्हाला मांसाहार करणारे, मद्यपान करणारे, मोठे योद्धे, उत्तम व्यावसायिक, यशस्वी शेतकरी हे सगळे दिसणार आणि त्याचप्रमाणे वेदशास्त्र संपन्न लोक सुद्धा दिसणार. हीच गोष्ट कमी अधिक फरकाने प्रत्येक जातीला लागू आहे. प्रत्येक जातीत या 4 वर्णांचे लोक आहेत आणि हा मुद्दा खरं तर सर्व सिद्ध आहे. पण ब्रिटिश चष्म्यातून आपण जग बघतो आणि आपल्याला हे सनातन सत्य समजत नाही. प्रत्येक जातीतील संत, विचारवंत, समाज सुधारक हा त्या जातीतील ब्राह्मण वर्णाचा माणूस होता. प्रत्येक जातीतील उत्तम योद्धा, उत्तम प्रशासक हा क्षत्रिय वर्णाचा माणूस होता. प्रत्येक जातीतील उत्तम शेतकरी, उत्तम व्यावसायिक हा वैश्य वर्णाचा माणूस होता. उत्तम कलाकार, शिल्पकार, सेवा उद्योगातील अग्रणी जसं की डॉक्टर, इंजिनियर हे लोक म्हणजे त्या जातीतील शूद्र मंडळी होय. हा मुद्दा आपण आपल्या मेंदूत अक्षरशः कोरून घेणे अत्यंत आवश्यक आहे. हा लेख एकदा नाही 100 वेळा वाचा.
जोवर मेंदूत कोरला जात नाही तोवर वाचा. कारण हे डोक्यात शिरलं की मग जातीभेद आणि त्यातून येणारा अहमगंड किंवा न्यूनगंड आणि त्यातून होणारे समाजाचे विघटन ही शक्यता तुमच्या निदान वैयक्तिक पातळीवर संपते. हा भेद जोवर गळून पडत नाही तोवर श्रीविद्या उमगत नाही. पंचमकार साधना हा श्रीविद्या उपासनेचा पाया आहे. मांसाहार, मद्यपान, मत्स्याहार करणारी व्यक्ती ही न्यून व्यक्ती नसून त्याची वृत्ती न्यून आहे आणि त्या वासनेचे शमन व्हावे म्हणून ती व्यक्ती या जन्मात हे भक्षण करते आहे. आपण मागच्या जन्मात किंवा मागच्या काही जन्मात हे सर्व भक्षण करून तृप्त झालो आहोत म्हणून आपण या जन्मात स्वेच्छेने शाकाहारी आहोत हे सत्य मग मेंदूत उमटेल आणि मग मांसाहाराची किळस वाटणार नाही, त्यांना हीन लेखावे वाटणार नाही आणि आम्ही शाकाहारी आहोत याचा दंभ सुद्धा निर्माण होणार नाही. अर्थात अति सर्वत्र वर्जते आणि भेदाभेद अमंगळ हे दोन सिद्धांत डोक्यात कायम असणे आवश्यक आहे. श्रीविद्या उपासनेची प्राथमिक माहिती मी इथे दिली आहे. या संदर्भातील जे काही प्रश्न असतील, ज्या काही शंका असतील त्या आपण जरूर विचारू शकता. याच्या पुढील प्रवास हा श्री ललिता त्रिपुर सुंदरीच्या स्वरूपाला जाणून घेणे हा आहे आणि त्याची पूर्वपात्रता म्हणजे श्री पंचरत्न अनुष्ठान ही आहे. ते करा आणि मग मला संपर्क करा. श्री मात्रे नमः.